नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे पौष्टिक अळीवाचे लाडू, जे शरीराला ताकद देतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि हे लाडू हिवाळ्यामध्ये फारच उपयुक्त ठरतात. हे लाडू बनवायला अगदी सोपे आहे आणि खूपच स्वादिष्ट आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. अळीवाच्या लाडूसाठी सर्वात प्रथम आपण इथे 2 चमचे साजूक तूप घेऊया. इथे मी 1 वाटी अळीवाच्या बिया घेतलेल्या आहेत. आता या 1 वाटी अळीवाच्या बिया मंद आचेवरती हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत. फार टाइम नाही लागत, या अळीवाच्या बिया लगेच भाजल्या जातात. अळीवता हा छान तडतडायला लागला की आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. तर या अळीवाच्या बिया आपण नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घालूया. अर्धी वाटी मी अजून पाणी यामध्ये घालून घेते, कारण अळीवाच्या बिया लगेच पाणी शोषून घेतात. यावरती आपण झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून देऊया. तर या अर्धा तास भिजवून ठेवलेल्या अळीवाच्या बिया आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत. आता इथे अळीवाच्या लाडूसाठी आपण इथे 5 वाटी खवणलेल्या ओल्या नारळाचा बारीक किस घेतलेला आहे आणि 3 वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. अळीवाच्या लाडूसाठी इथे आपण 1 वाटी अळीवाच्या बियांसाठी 5 वाटी किसलेला ओला नारळ आणि 3 वाटी बारीक चिरलेला गूळ असं हे प्रमाण घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण छान मंद आचेवरती गूळ वितळेपर्यंत वर खाली हलवून घ्यायचं आहे. गॅसची जी आच आहे ही जास्त करायची नाही, नाहीतर खाली मिश्रण लागेल. सारखं हे मिश्रण आपण वर खाली करत राहायचं. स्वादासाठी 2 चमचे आपण इथे वेलची पावडर घालून घेऊया. वेलची पावडर ऐवजी आपण इथे जायफळ पावडर सुद्धा घालू शकतो. गूळ इथे आता आपला छान वितळून झालेला आहे. छान अळीवाच्या लाडूसाठी हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं हे मिश्रण पसरवून घेऊया. आता हे मिश्रण हाताला सोसवेल इतकं थंड झालं की याचे आपण छान आता लाडू वळून घेऊया. आता हे थोडंसं सारण हातावर घेऊन याचे छान आपण गोलसर लाडू वळून घेऊया. अशा प्रकारे इथे असे छान लाडू आपण वळून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे इथे आपण सगळे लाडू बांधून घेऊया. अळीवाचे लाडू हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात केले जातात, कारण हे लाडू खाल्ले की शरीराला उष्णता मिळते, ताकद मिळते आणि विशेषतः स्त्रियांसाठी हे लाडू खूप फायदेशीर ठरतात. इथे आपले सगळे छान अळीवाचे लाडू आता बांधून झालेले आहेत. आपले चविष्ट आणि पौष्टिक अळीवाचे लाडू तयार झालेले आहेत.
हे लाडू आपण सकाळी उपाशी पोटी एक लाडू कोमट दुधासोबत घेतला तर खूपच फायदेशीर ठरतात, विशेषतः स्त्रियांसाठी. आणि हिवाळ्यामध्ये कमजोरी जाणवणाऱ्यांसाठी सुद्धा हे लाडू फारच उपयुक्त आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट घरगुती रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.